नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुमचा शेतकरी मित्र माऊली नरवाडे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे आहे हळदीवरील हुमणी अळीवरील 100% रामबाण उपाय सांगणार आहे। त्याच्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की मित्रांनो आता ऑगस्ट महिना चालू आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त करून आपल्या हळदीच्या जी मुळाला आहे ती शेणखतामधली अळी ज्याला हुमणी म्हणतात, आणि तसंच त्याच्यामधली सुरमी अळी जे की बंड्यात तयार होते सर्वांना माहिती आहे। हे जर दोन आपल्या हळदीला जर रोग नियंत्रण जर करायचे असेल तर तुमच्यासाठी एक उपलब्ध औषध घेऊन आलेलो आहे मी। आणि हे एकदम साधं सोपं, याची ड्रिचिंग नाही करायची, वेळ वाया घालायची गरज नाही। जेव्हा आपण दुसरा डोस टाकतील त्याच टायमाला आपल्याला काय करायचं आहे, याचा वापर खतामध्ये मिसळून करायचा आहे। तर याच्यामधले कंटेंट काय आहेत, हे काम कसं करणार आहे, हे संपूर्ण तुम्हाला मी सांगतो आहे। आणि मी याचा रिझल्ट घेतलेला आहे, कारण की मी याचा रिझल्ट घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता मागे मी ह्याला पहिल्या डोसाला टाकले होते, तर त्याच्यामुळे जे तुम्ही हळदीचं हे जे वरचा जे हिरवा कलर दिसतोय हे तुला याच्यामुळे, कारण की तुम्ही आता बाजारात जर गेले, जर तुम्ही अळीचं जर औषध आणलं तर त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर केमिकलयुक्त जास्त असे आहेत की त्याच्यामुळे मुळ्या संपूर्ण जे आहेत बुडाच्या ते संपूर्ण खराब होऊन जातात, काळ्या मुळ्या पडतात। पण ह्या औषधाने तुमच्या मुळीलासुद्धा धक्का लागणार नाही। तुम्ही जे पहिल्यांदा खत वापरले आहेत त्यांचासुद्धा तुम्हाला हे जे औषध आहे त्याचा चांगला वापर झाडाला करून देणार आहे। त्याच्यामुळं तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतोय, ध्यानपूर्वक ऐकायची आहे तुम्हाला फक्त। हे बघा, हे आता झाडाला आपल्या जे आहे याला 1 महिना 5 दिवस झालेले आहेत, पण आता जो आहे ऑगस्ट महिना आलेला आहे आणि सर्वात खत्र्याची घंटी जर म्हणली तर आता काय आहे, फक्त आणि फक्त ऑगस्ट महिना आहे। ऑगस्ट महिना आले म्हणजे हुमणी अळीचे जे अंडे आहेत त्याच्यापासून आता हुमणी बाहेर पडलेली आहे, आणि त्याच्यामुळे जास्त जो आहे आता अळीवर आपल्या दुसऱ्या डोसामध्ये किंवा अळी नियंत्रण करणे खूप गरजेचं आहे। तर तुम्हाला मित्रांनो सांगतोय मी, हे जे औषध आहे ते GSP कंपनीचा आर्थर जे की 4 किलोमध्ये येते, आणि हे तुम्हाला खतामध्ये मिसळून टाकायचे आहे। आणि जर तुम्हाला याच्यामध्ये जर कंटेंट सांगितलं तर थायोसायक्लाम हायड्रोजन ऑक्सलेट 3% प्लस याच्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर 2 कंटेंट आहेत। एक आहे याच्यामध्ये आहे क्लोथिनिडियम। तर याच्यामध्ये आता याचा वापर कसा करतो आणि याचं समोर आपल्याला जे जमिनीमध्ये आहे याचे जे सूक्ष्म जे बॅक्टेरिया तयार होऊन जे अळीला मारण्याचं काम करतात ते कसं करतात हे तुम्हाला सुद्धा सांगतोय। तर हे जे आर्थरचा जो एक कीटनाशक आहे त्याच्यामध्ये काय होते, जेव्हा आपण हळीच्या सरीमध्ये जेव्हा बी आपण खत टाकतो तेव्हा काय होणार, जेव्हा पाऊस पडेल त्या ओलीमध्ये जाऊन याचा संपूर्ण जो आपला जेवढा हळदीचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये याचा एक असा वास तयार होतो, असा गॅस तयार होतो की जेणेकरून बाहेरचे जे वरचे जे फुलपाखरं आहेत जे आपण कंदमाशी म्हणतोय, तेव्हा जी या पानावर येऊन बसते आणि ती तिथंच अंडे देते, ती अंडे जाऊन बुडाला डायरेक्ट त्याची अळी तयार होते, त्याला आपण सुरमी अळी म्हणतो। आणि शेणातली अळी कशी तयार होते, जेव्हा आपण शेणखत टाकतोय त्याला आपण बरोबर फोडण्याचं न काम केल्यामुळे ती शेण अळी तयार होते। तर या औषधाचं काम एकच आहे, जो वास आहे याचा, जो गॅस आहे जो संपूर्ण आपल्या हळदीच्या प्लॉटनं तयार होतो, तर ते जेव्हा ते अंडे येते तर या वासानंच त्या अंड्यामधले जे आहे ते अंडे संपूर्ण नष्ट करायचं काम याच्या वासानं होते। आणि जेव्हा आपण मध्ये टाकतो, जेव्हा आपली वल भरपूर रानामध्ये असेल, जेव्हा पाणी पडते तर हे काय करते, डायरेक्ट मुळाच्या रूपात जाऊन सर्व झाडामध्ये पसरते, आणि जेव्हा ती खाण्यास येईल, जेव्हा ती थोडी मुळी पण आपल्या झाडाची खाईल तर त्याच्या जी पचनक्रिया आहे ती संपूर्ण नष्ट होऊन जाते। आणि तुम्हाला याची अळी मेली कशी आणि तुम्हाला याचा रिझल्ट कसा आला हे सुद्धा सांगतोय की जेव्हा या जमिनीमध्ये जाऊन जेव्हा या सर्व झाडापर्यंत जाईल, जेव्हा ती खोड अळी असो, सुरमी अळी असो किंवा शेणातली अळी हुमणी ज्याला म्हणतात ती आलेली असेल, तेव्हा जर त्याने जर याचे मुळे खायला सुरुवात केली तर एका 2 तासातच तिच्या पोटामध्ये जे पचनक्रिया खराब होऊन जसे विषबाधा होऊन संपूर्ण जी अळी आहे आपल्याला या पिरियडमध्ये आलेली दिसन आपल्याला सुरमी अळी असो किंवा शेणातली अळी असो आपल्याला ही बाहेर येऊन सुद्धा इथं पडलेली दिसणार आहे। त्याच्यामुळं मी या ऑर्थोपुड्याचा जो आहे 2 वर्ष झालं उपयोग करतोय, मला खूप चांगला रिझल्ट आलेला आहे। आणि तुमचा शेतकरी जे मी यूट्यूब चॅनल बनवलं आहे त्याच्यासाठीच बनवलं आहे की अशा औषधाविषयी तुम्हाला माहिती देणं। तर हे जे आहे पचनक्रियेवर ठेक काम करून संपूर्ण नष्ट करतो, म्हणजे आपल्याला फवारणीचा खर्च बसणार आहे आणि हुमणी अळीचा बी खर्च बसणार आहे। आणि याचा जो आहे जो ऑगस्ट महिना संपूर्ण खत्र्याची घंटी असे म्हणले जाते, तर 1 महिना याचे काम आपल्या जमिनीमध्ये टिकून राहते। तर मी आता तुम्हाला संपूर्ण हा रिझल्ट दिसत आहे, तुम्ही जे झाडावर हिरवागार परत जेव्हा खाली खोडाला अळी नसते, याची मुळे जेव्हा खात नाहीत, तेव्हा आपण जे अन्नद्रव्य टाकलेले असतात, जे खत टाकलेले असतात त्याच्यामध्ये स्फुरद असो, त्याच्यामध्ये पालास असो,
त्याच्यामध्ये सर्व आपण जे मायक्रो न्यूट्रिएंट टाकलेले ते सर्व झाडाला पोहोचतील. जेव्हा आळीच जे सर्व मुळी खाऊन घेते तर ते सर्व जे मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत ते वर वळण्यासाठी आपल्या जो हळदीला आहे त्याच्यामध्ये जर मुळीच नसेल तर ते खाईल कुठून. तर आपण जे औषध वापरतोय ते तुम्ही जर आता बाजारात गेले तर तुम्हाला असे लाखो औषधे आहेत ते तुम्हाला काय करीत आहेत, बाजारात देत आहेत आणि त्याने मुळ्या एकदम काळ्या होऊन जात आहेत मधामधले. तुम्ही जर पाहिलं असेल, जर तुम्ही जर ड्रिचिंग केली, जर आपल्या अंगाची जर आग झाली की समजायचं की आपल्या मुळ्या आता डॅमेज होणार आहेत. पण याच्यामध्ये खतामध्ये मिसळून टाकल्यामुळं मुळीला एकही टक्का तुमच्या धक्का लागणार नाही, ही गॅरंटी मी तुम्हाला देतो आहे. कारण की मी याचा वापर केलेला आहे. आज 2 वर्ष झालं मी याचा वापर करतो आहे. आणि तुम्हाला या पुड्यामध्ये असं चिन्ह, कारण की GSP कंपनीचं इथं असा लोगो असेल आणि ऑर्थर असे नाव असेल, हे तुम्ही पुड्यावर बघून घेतलं पाहिजे. हे पेंटेड म्हणजेच की याची सर्व जी प्रक्रिया आहे ती सर्व प्रक्रिया करूनच तुम्हाला हे विक्रीला काढलेलं आहे. आणि तुम्ही याच्यामध्ये बघू शकता, इथं तुम्हाला बघायला सुद्धा इथं शेण आळी दिलेली आहे आणि इथं सुरमी आळी दिलेली आहे. जी की सुरमी आळी जी आहे आपल्या रानामध्ये जास्त जिथे पाणी साचून राहते, पाणी साचून राहिल्यामुळे तिथे काय होते, सुरमी आळी होते. तर त्या पाण्यामध्ये विघळून जेव्हा ती सुरमी आळी त्या पाण्याच्याद्वारे तिच्या पोटात जाऊन तिलासुद्धा मारण्याचं खूप चांगलं काम ह्याच्या ऑर्थर पुडा करीत आहे. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर याच्यासंगे हळदीसाठी एकदम नंबर 100% उपाय म्हणून तुम्ही हे खतामध्ये मिसळून टाकले पाहिजे. आणि याचा बाजारामध्ये तुम्हाला भाव बी नाही, 1100 रुपये 4 किलोचा येते. आणि एकरी 4 किलो तुम्ही टाकू शकता, जास्त काही टाकायची गरज नाही. एकरी जर तुम्ही पहिल्या डोसला ज्यांनी टाकलं नसेल त्यांनी दुसऱ्या डोसला याचा वापर करावा. आणि आता जो आहे ऑगस्ट महिना, तुम्ही पहिल्यांदा आता खतं टाकून दिले पाहिजे. कारण की जेव्हा याला सुरू होते, जेव्हा याचा कंद यायला सुरू होता तेव्हा तुम्ही टाकता, तेव्हा काय होणार, ह्या खताची जी सर्व आग आहे जर कंदीला लागली तर कंद सड लागायची खूप जास्त प्रक्रिया आहे. त्याच्यामुळं पहिल्यांदाच तुम्ही आता खत टाकला पाहिजे. ऑगस्ट महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुमच्या हळदीला दुसरा डोस हे पडला पाहिजे. ज्यांनी पहिला डोस आता 10-15 दिवसाखाली टाकलेला आहे त्यांनी थोडं थांबून 10 दिवसाच्या नंतर म्हणजे 25 दिवसाच्या नंतर टाकायचं काम करायचं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये सर्व जे तणाछदक असतात, जे फुलपाखरं, जी कंदमाशी असते आपल्या झाडावर बसते, ते संपूर्ण नष्ट करायचं काम हे करते. पुन्हा आपण जे उन्हाळ्यामध्ये जे मोठा किडा पाहतोय काळा, जे तुम्ही बघितला असेल, आपण कधी बी जर खुंडलं, झाडापाशी जर खुंडलं तर एक काळा खापरा किडा निघतोय बघा, तो मारायचं कामसुद्धा हे करतोय. तर आळीचं कामच नाही, संपूर्ण काम जो आहे हे ऑर्थर पुडा करतोय. तर हळदीसाठी खूप उपयोग आहे. जे बी हळदी शेतकरी आहेत त्यांनी हे आवर्जून वापरले पाहिजे, हे असे मला वाटते. तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रिझल्ट आला किंवा नाही, कारण की मला याचा रिझल्ट आलेला आहे. आणि रिझल्ट आल्यावर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे, अगोदर कोणीही करायचं नाही. कारण की माझा 100% भरोसा आहे की याच्यापासून तुम्हाला रिझल्ट भेटेल म्हणून भेटेल. त्याच्यामुळे मित्रांनो हे वापरायचं आहे. GSP कंपनीचं आहे ऑर्थर, हा लोगो बघून घ्यायचा आहे. आणि तसंच याच्यामध्ये तुम्हाला अजून एक ओळख सांगतो, याच्यामध्ये निळ्या कलरचा असला पाहिजे. इथं पिवळं नाही, लाल दुसऱ्या कलरचा कोणताही लोगो नसला पाहिजे. इथं निळ्या कलरचाच असला पाहिजे, तोच ओरिजिनल ऑर्थर आहे. कारण की आता आपल्या जे बाजारात गेलं तर खूप डुप्लिकेट चालू होत आहे. त्याच्यामुळं मी आता ही एक पेटीच आणली होती तर मला 5500 रुपयाला पडलेली आहे. तर तुम्हाला जर एक घेतलं तर 50 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा लागतील. 1100 रुपयाला तुम्हाला ही 4 किलोचा जो आहे पुडा भेटून जाईल. याच्यामधले कंटेंट खूप चांगले आहेत, आपल्या हळदीला पोषक आहेत. आणि जे आपले जे खतं टाकलेले आहेत याच्यामुळे जे मुळ्या खराब होत नाही, ते सर्व अन्नद्रव्य झाडाला पोहोचणे सुद्धा हे काम करते. त्याच्यामुळे मित्रांनो मी आवर्जून सांगेन, जे बी माझे शेतकरी व्हिडिओ आहे, जे माझे शेतकरी बंधू आहे, जे माझे शेतकरी व्हिडिओ बघतात रोजचे रोज, त्यांनी हा 100% उपयोग केला पाहिजे हळदी पिकासाठी. कारण की माझं जे स्थळ आहे वसमत आहे, वसमत तालुक्यामध्ये सर्वात हळद जास्त पिकते आणि बाजारसुद्धा मोठं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मित्रांनो, याचा जो वापर आहे आम्ही स्वतः शेतकऱ्यांनी केलेला, जेव्हा मी वापरतो तेव्हाच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, नाही अन्यथा सांगत नाही. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.